केला त्याने। ती नर्मदा परिक्रमा करत असताना 3,500 असणारे किलोमीटर 3,500चे 3600 किलोमीटर नर्मदा परिक्रमा। मग काही मध्ये धरण असेल तर धरणाचा असणारा व्याप जर बघितला तर काही ठिकाणी नर्मदा लांबून करावं लागते, म्हणून त्याचं ते किलोमीटर वाढत राहतं आणि पुढे गेल्यानंतर पुन्हा त्या नर्मदा परिक्रमा घालून पुन्हा मागे फिरत असताना येत असताना पुन्हा ज्या ठिकाणी आपण सुरुवात केली 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असणार ओंकारेश्वर, पुन्हा त्या ठिकाणी यावं लागतं का ज्या असणाऱ्या बाटलीमध्ये आपण ते असणारा पाण्याचं काय केलं, आपण पूजा केली, अभिषेक केला त्या पाण्याचा। ते पाणी कसं आहे, पाणी पवित्र आहे, 4 कोटी मानतो पुढे चालतो। काही ठिकाणचं पाणी पवित्र आहे पण शुद्ध नाही, काही ठिकाणचं पाणी शुद्ध आहे पवित्र नाही, काही ठिकाणचं पाणी शुद्धही नाही आणि पवित्र नाही, काही ठिकाणचं पाणी शुद्ध आहे आणि पवित्र आहे। विठाला विठाला। काही पाणी पवित्र आहे पण शुद्ध नाही महाराज। पवित्र काय नाही महाराज, 100 नाही 200% पवित्र आहे पण शुद्ध नाही। चंद्रभागेचं पाणी पवित्र आहे महाराज, गंगेचं पाणी पवित्र आहे महाराज। माणसं म्हणतात चला गंगेचं पाणी घेऊन या, कशासाठी, भगवान महादेवाला अभिषेक घालायचा, पाणी घेऊन या। गंगेचं पाणी पवित्र आहे पण शुद्ध म्हणावं का? म्हणून काही ठिकाणी चंद्रभागेमध्ये आपण जा, बोर्ड लावलेले असतात, काय चंद्रभागेचं पाणी पिऊ नये, बोर्ड आपण पाहतो महाराज। चंद्रभागेचं पाणी एरवी आपण बाटलीत घेऊन घरी येऊन आणतो, पाणी पवित्र आहे महाराज, शुद्ध नाही। दुसरी कल्पना सांगतो, काही ठिकाणचं पाणी शुद्ध आहे पण पवित्र नाही, पाणी शुद्ध आहे चंद्रभागेचं। काही ठिकाणचं पाणी शुद्ध आहे पण पवित्र नाही। हे काय आपल्याला आणलं सगळं, ते आपली सोय सगळं। पाणी कसं आहे, हा पण म्हणून असं कोणी म्हटलं का बाबा चला भगवान महादेवाला अभिषेक घालायचा, 1 बाटली घेऊन यावर पाणी, गंगेचं पाणी लागतं त्याला। तिसरी कल्पना सांगतो, काही ठिकाणचं पाणी शुद्ध नाही आणि पवित्र नाही, रस्त्याच्या कड्याला, म्हणजे आता ती इथं माईक मध्ये कल्पना सांगू असं काय माझा, हा आपण सगळे त्यातले सुज्ञ मंडळ आहे। आणि काही ठिकाणचं पाणी पवित्र आहे, शुद्ध आहे, सद्गुरु किसंगरी बाबांच्या आश्रमातलं पाणी शुद्ध आहे, पवित्र आहे। साधूंच्या जवळ गेल्यानंतर साधूंच्या सहवासातलं पाणी शुद्ध असतं, साधूंचं जीवन हे पवित्र असतं। म्हणून नर्मदेचं पाणी कसं आहे, हे पवित्र आणि शुद्ध आहे। विठाला विठाल। 120 दिवसापर्यंत नर्मदा परिक्रमा केली। पाणी कोणतं तर बरेट मामा, नर्मदेचंच पाणी होतं का नर्मदेचं पाणी पवित्र आहे आणि नर्मदेचं पाणी शुद्ध आहे महाराज। म्हणून दुसरं पाणी कोणतंही वापरता नाही आलं। जी जाणारी मंडळी आणि जे जाणारे त्यांनी सुद्धा हा विचार मनामध्ये ठेवला पाहिजे का जात असताना आपल्याला नर्मदेचंच पाणी प्यायचंय आणि तेच पाणी आपल्याला त्या ठिकाणी अभिषेकाच्या रूपाने आणायचं आहे। म्हणून ओंकारेश्वर मध्ये आल्यानंतर पुन्हा त्याच असणाऱ्या पाण्याचा काय त्या ठिकाणी अभिषेक केला जातो आणि अभिषेक केला का ती असणारी आपली नर्मदा परिक्रमा पूर्ण झाली। पण हे पूर्ण होत असताना 105 दिवस म्हणा 120 दिवस म्हणा जी नर्मदा परिक्रमा करत होतो ते तो जो काळ आमचा गेला तो काळ अखंड चिंतनामध्ये गेला। गंगेचं स्नान केलं आणि प्रदक्षिणा त्या ठिकाणी आम्हाला असणार त्या नर्मदेच्या प्राप्त झाल्या। तुकोबरांनी याचं दिग्दर्शन अभंगाच्या पहिल्या काळ सर्व
चिंतनामध्ये काळ गेला काळ सारावा चिंतने परिणाम एकांतवासे गंगा स्नाने काय झालं एकांतामध्ये आम्हाला नर्मदे मातेचं स्नान घडलं महाराज नर्मदे मातेमध्ये जवळजवळ 120 दिवस 109 दिवसापर्यंत आम्हाला स्नान करण्याचा योग आला तोही योगायोगच आहे जसं नाथ महाराजांच्या अंगावरती तो यवन 108 वेळेस तुंकला तरी नाथ महाराज त्यालाच शाबासकी बरं झालं तुझ्यामुळे मला गंगा स्नान घडलं काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नान काळ चिंतनामध्ये जावा काळ कसा चिंतनामध्ये जावा त्याच्यासाठी एकांत असावा लागतो एकांत म्हणजे काय एका परमात्म्यासाठी अनेकांचा त्याग करणे म्हणजे एकांत आहे परिणाम काय होईल महाराज ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा सेवू ब्रह्मी ब्रह्मरस सेवू ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा तुकोबराय सांगतात आम्ही याप्रमाणे काय केलं एकांत साधला एका परमात्म्यासाठी अनेकांचा त्याग केला कोण होतं कुत्री घर राखती आम्ही सदैव सोडके जवळी येता चोर धाके कोण राखण करायचं महाराज का ज्या तुकोबरायला नेण्यासाठी कलीच्या काळामागे अद्भुत वर्तविले प्रयाण काय देव विमाने पाठविले काय सुंदर आहे महाराज का या कलियुगाचा नियम मोडून स्वतः भगवान जगद्गुरु तुकाराम महाराजाला नेण्यासाठी यावं प्रयाण काली देवी विमान पाठविले परिणाम महाराज का ज्यांच्या घराचं राखण कुत्र्याने करावं पण त्यांना नेण्यासाठी देवाने यावं काय महाराज तुकोबरायचं अधिकार आहे आम्ही दैवाचे दैवाचे आम्ही दैवाचे दैवाचे आम्ही दैवाचे दैवाचे आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे आम्ही कोण आहोत तर पंढरीनाथाचे दास आहे काय तुकाराम महाराजांचा अधिकार आहे का ज्यांना 375 वर्ष पूर्ण होता या वर्षी काय अधिकार होता तुकोबरायचा एवढा मोठा अधिकार पण तुकोबरायने तो अधिकार कधीच दाखवला नाही मला फार मोठी ताकद आहे तुकोबरायचा एक अभंग आहे महाराज एक अभंग का ज्यांच्या अंतःकरणामध्ये द्वेष निर्माण झाला होता ज्ञानोबरायांनी त्यांच्याकडे पाठव जा तुकाराम महाराजांकडे जा तुमच्या अंतःकरणाचा दाह शांत होईल महाराज शांत होईल म्हणे कुणाकडे जावं का ज्यांचा द्वेष आम्ही केला पुन्हा त्याच तुकाराम महाराजांकडे आम्हाला जावे लागेल म्हणे रामेश्वर शास्त्रीने विचार केला नाही मोठ्याने पाठवलेलं आहे म्हणे मोठ्याने पाठवलं आता साक्षात ज्ञानोबरायांनी आपल्याला पाठवलं ज्यांचा द्वेष जरी केला पण चला त्यांच्याकडे जाऊ तुकोबराय विचार करतात अरे 25 वर्ष ज्यांनी काशी क्षेत्रामध्ये राहून अध्ययन केलं ते शास्त्री महाराज रामेश्वर शास्त्री येऊ राहिले आपला एवढा अधिकार नाही का त्यांनी आपल्यापर्यंत यावं नाही नाही तुकाराम महाराजांनी पेन घेतला कागद घेतला आणि त्या कागदावर अभंग लिहिला महाराज चित्त शुद्ध तरी बोला चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र हो
चित्त शुद्ध करी शत्रु मित्र होती चित्त शुद्ध करी शत्रु मित्र होती तुकोबरायांनी पेन घ्यावा कागद घ्यावा आणि मग तुकाराम महाराजांनी पत्र लिहावा चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती व्याघ्रणी खाती सर्पताय आघात येती वगैरे वगैरे सगळा अभंग बघू काय तुकाराम महाराजांचे शब्दांना ताकद आहे महाराज का कारण तुकोबरायाचे शब्द ते साक्षात ब्रह्माचे शब्द आहे महाराज तुकेता तुलनेसी काय अधिकार आहे पत्र वाचलं रामेश्वर शास्त्रींनी आणि अंगाचा दाह शांत झाला काय माझ्या तुकोबरायाचा अधिकार आहे सामान्य रूपाने तुकाराम महाराज या जगतामध्ये वावरले राहिले संतांच्या 3 अवस्था बालवत उन्मत्तवत आणि पिशाच्यवत 3 अवस्था आहे संतांच्या तुकोबरायाचा अधिकार एवढा मोठा होता का साधं पत्र वाचलं तरी अंगाचा दाह शांत झाला माझ्या तुकोबरायाचा अधिकार सामान्य नाही तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले मनोनी रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले रामेश्वर शास्त्री सांगतात अशा संतांच्या चरणी मस्तक ठेवा का आम्ही भाग्यवान आहो भाग्य आम्ही तुका देखीला विठाला ते तुकाराम महाराज सांगतात आमचा काळ चिंतनामध्ये गेला काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने एका परमात्म्यासाठी आम्ही अनेकांचा त्याग केला काय त्याग केला महाराज तुकोबरायांनी सांगू महाराज आपल्यासारख्याने काय वर्णन करावं तुकोबरायाचं बरे झाले देवा ते कोणी म्हणावं हे तुकाराम महाराजांनी म्हणावं महाराज सामर्थ्य होतं ताकद होती महाराजांकडं पत्नी मेली महाराज तरी तुकाराम महाराज तेने सदा चित्ता समाधान हो स्वतःचा असणारा वंशाचा दिवा मुलगा गेला तरी तुकाराम महाराज सांगतात समाधानी राहिले महाराज काय समाधान नाही एक बोलू महाराज नाही त्या समाधानालाच असं वाटलं जगात कुठंच थारा नाही आता मग एक काम करू तुकोबरायाच्या पायापाशी जाऊ थांबू म्हणे तुकाराम नाम घेता कापेयम ज्यांचं नाव घेतलं का यमाने परत जावं एवढं तुकाराम महाराजांचा अधिकार तुकाराम महाराज सांगतात आमचं काय केलं काळ सारावा काळ चिंतनामध्ये निघून गेला एकांतवासी गंगा स्नाने काय केलं असणाऱ्या त्या इंद्रायणीच्या नदीमध्ये जावं स्नान करावं काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने देवाची पूजा केली महाराज कोण होता असा परमात्मा यशस्वी अवधार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवरे वसते जत चतुरातो शिरोमणी गुण लावण्याचे खाणी अशा परमात्म्याची अखंडपणे सेवा केली किती सेवा केली माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला असे एवढी पूजा केली एवढी भक्ती केली महाराज पूजा म्हणजे तरी काय महाराज भगवंताच्या नामाचा गजर हीच पूजा आहे महाराज बोलण्याची नाही आता देवा विना नाही आता देवा विना नाही आता देवा विना नाही बोलण्याची नाही
देवा विना काही वा वा, जिथं पाहिजे तिथंच बोलण्याचे नाही. आता देवाविना काही बोलायचं नाही. ते बोलायचं तर बोलावा, विठ्ठल पहावा, विठ्ठल. एवढी भक्ती केली महाराज, एवढी भक्ती केली का जी देवाला आवडत होती तीच भक्ती केली. देवाला जी आवडत होती भक्ती तीच केली महाराज. संकल्पावी माया हिची थोर भक्ती. कोणती भक्ती? का देवाला जी आवडती भक्ती. पण भक्ती म्हणजे काय? नाथ महाराजाला विचार, आवडे देवाशी तो ऐका प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिवस ह्याची थोर भक्ती. विठाला पूजन केलं, एवढं पूजन केलं तुकोबराच्या जीवनामध्ये का तुकोबराच्या अंगांगामध्ये महाराज परमात्म्याचा संचय झाला. एवढं परमात्म्याची भक्ती केली आणि त्याचा परिणाम असा झाला का तुकोबराला साक्षात असणारं परमात्म्याचं स्वरूप दर्शन झालं. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाव. एक परमात्म्याचे असणारे अखंडपणे अनन्य भावाने सेवा केली. माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा केला. काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने पूजा केली. 9 प्रकारच्या भक्तीमध्ये पूजन नावाचं भक्ती. श्रवणम कीर्तन विष्णू स्मरणम पादसेवन अर्चनम वंदम दास्य सख्य आत्मनिवेदन. 9 प्रकारची भक्ती तुकाराम सांगतात मी माझ्या जीवनामध्ये केली. चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या प्रदक्षिणा घातल्या. माऊली सांगतात तुळशीची प्रदक्षिणा किंवा तुळशीला पाणी घालणं किती सोपं, पण माणसं घालतात का? समजा एखाद्याची तुळशीच्या असं रास्त मोठा बंगला बांधला, तुळशीचे असे काही झाडं लावले, बरेचसे लावले आणि त्या बंगल्याला खेटून द्राक्षाचा बाग होता. कनेक्ट झालं तर बघा आता, कारण आपण सगळे शेतकरी वर्ग आहोत. मग काय झालं, ज्या तुळशीला रोज पाणी घालायला पाहिजे ना तिथं पाणी घालत नाही महाराज. पण द्राक्षाला चांगले घड लागले, चांगले घड लागावे म्हणून त्यांनी सांगितलं म्हशीचंच दूध पाहिजे, ते दुसरं चालणारच नाही. सांगा 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 काय ज्ञानोबरांचं महाराज कल्पना हे विचार करा. तरी घरी माता पितारा दड बोलीना संसार हेर विश्वभरी आधार मूर्ख जायचा. त्याच्या पुढची होई तुळशीच्या झाडा दुरोने घापे शिंतोडा परी द्राक्षाच्या बुडा दुधाची लावी जे. हा माऊली म्हणजे चांगले कृषी अधिकारीच होते, ध्यानात ठेवा. हा आपण पाहतो हा आमची शेती, हा असं का येतून तिथपर्यंत आमचीच आहे. अरे हे सांगणं सोपं आहे, पण त्याच्यासाठी काय करावं लागतं. म्हणजे ज्ञानोबराय संत आहे असं नाही, ज्ञानोबराय शास्त्रज्ञ सुद्धा आहे. विठाला विठाला म्हणजे शेती कशी करावी, हो जलाशय निर्मावे आज आपल्याला कळतं. तलाव बांधा शेततळे करा हे आज आपल्याला कळतं. ज्ञानोबराय त्या काळात जलाशय निर्मावी हे लिहिलंय ज्ञानेश्वरीमध्ये. हे जर नसं कळतं, मागच्या वेळेस मी एक ओवी सांगितली होती आपल्या संघाची शेती पाहिजे येताना. आता तुम्ही आता बसले बरं की इथं, आता सांगता आता परवानगी काढली आपण आपल्या संघाची येते तिला रोज स्वच्छ पुसून पासून अगदी राहते, आपल्या रोज दर्शन देते. मग ती सगळ्या याच्यात जाऊन येते. आता कळालं का तुम्ही जाणकार श्रोते मंडळ ज्ञानेश्वरची ओव्या आता ऐकायची सवय लागली. मी मागच्या वेळेस सांगितलं होतं एक बोलू का महाराज, नेवाशा तालुक्यात आपण जन्मालो. एक सांगू वाचता येतं ना आपल्याला. आता सासा जाऊ द्या, आता त्या काय आडाने आल्या त्या टायमाला ते जाऊ द्या, तो भाग नंतरचा. पण सोना आता सुज्ञ आहे ना, आपण सगळे सुज्ञ मंडळी. येणारी पुढची सगळी पिढी सुशिक्षित आहे का नाही, आपली सगळी सुशिक्षित आहे. लिहिता वाचता येतं. गावामध्ये पारायण असतं, आपण पारायणासाठी बसावं. आता नाही येता आलं मला या वर्षी, पण मी पुन्हा येईन. विठाला विठाला सुज्ञ मंडळ ज्ञानेश्वरी आपण नेहमी ऐकतात. काय काय बाबा पारायण चालू असलं का मला थांबून धरतात.
महाराज आम्हाला इथं याचा आश्रय किंवा मग आपणच सांगा जर सोपे व्हावे लागले मग सोपे बाबा कळतात थोडस याचा अर्थ ज्ञानेश्वरी कळतच नाही असं काही त्याचा अर्थ नाही बरं का तुम्ही नित्याने पारायण करा ज्ञानेश्वरी कर रोजचं पारायण करा रोज पारायण करा महाराज रोज सकाळी उठले ना आपल्या घरामध्ये ग्रंथ ठेवा मी नेहमी सांगत असतो कीर्तनामध्ये माझं कीर्तन सगळं नाही कळलं तरी चालेल पण शेवटचा मुद्दा मी जाणून बुजून सांगतो बाबा सांगतो नाही सगळं कीर्तन कळलं नका कळू द्या तुम्हाला चालेल मला मान्य आहे पण एक ज्ञानोबाचा सिद्धांत मांडतो घरामध्ये ज्ञानेश्वरी ठेवा किती मोठा बंगला बना 5 लाखाचा आपल्या प्रारब्धाने झालंय जे जुने ही मंडळी होते सांगत होते महाराज आमचं जुन्या गावात सफर होतं या बाजूला हे कधी जर सप्त्याच टायमाला बसले आपले बाबांच्या आश्रमामध्ये विश्वनाथगिरी महाराजांच्या काही ही जुने जाणकार मंडळी दुपारच्या सत्र आम्हाला एवढं सगळं घोगराव जुनं कसं होते सांगतात ही समोर मंडळी बसली महाराज इथं आमचं सफर होतं इकडे आमचे सगळे भाऊ बंधू असे इकडे आमचे मोठे बंधू असे 5 भाऊ आमचे 7 भाऊ अभिमानाने सांगायचे 5 आणि 7 हे शब्द पुन्हा सांगतो हे आमचे 5 भाऊ ह्या लाईनला आणि हे 5 भाऊ आमचे ह्या 7ला ह्या भाऊला हे अभिमानाने सांगणारी गोष्ट होतं महाराज त्या टायमाला हा आता मी इथं राहतो माझं पोरग तिकडे राहतो हे जाऊन दे आता आमचा काय असा आहे नवीन शिक्षणाचा परिणाम हा हे आता आम्ही या अवस्थेत हे मान्य केलं रावसाहेब भाऊ हे मान्यच करावं लागेल आता आपल्याला काय सांगत होतं हे जुने ते सफरात राहणारी माणसं होते आपलं प्रारब्ध चांगलंय अन्न मान धन येतो प्रारब्ध आधी आपल्याला अन्न भेटतं धन भेटतं आणि मान भेटतो हे आपलं प्रारब्ध आहे परिणाम असा झाला विठाल 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 आणि म्हणून आपल्या प्रारब्धाने म्हणा सद्गुरु किसनगिरी बाबाची कृपा सद्गुरु पूजनीय बाबांची कृपा इकडे पाहिलं सद्गुरु नारंगिरी बाबा गंगागिरी महाराज या सगळ्या साधू संतांची कृपा अशी झाली का सफरात राहणारी माणसं आज सिमेंट कॉन्क्रीटच्या बंगल्यामध्ये राहतात 1 टाळीने 2-2 टाळी ही आपलं प्रारब्ध आहे संतांची कृपा आहे आपण कष्ट केले संतांची कृपा प्राप्त केली माने पण एवढं मोठं जरी घर बांधलं त्या घरामध्ये गाथा ज्ञानेश्वरी ठेवा एवढे 2 ग्रंथ ठेवा महाराज केवढ्याला भेटतो ज्ञानेश्वरी माणसं म्हणतात 100 रुपयाला भेटतो ग्रंथ 100 रुपयाला भेटतो म्हणून विकत नका घेऊ ही जाता सांगून जातो ग्रंथाचा अधिकारी फार मोठा आहे मनोनी काया वाचा म्हणे जो सेवक होईल याचा तो स्वानंद साम्राज्याचा मी चक्रवर्ती करी ज्ञानोबा सांगता जगातील जेवढं काही सुख आहे ते सुख मी त्याच्या ठिकाणी ठेवील का ज्यांनी माझ्या मुखात ज्ञानोबांच्या शब्दाचं सद्ग्रंथाचं पारायण केलं त्याच्या मुखात मध्ये असणारे हे शब्द त्याच्यासाठी जर पुण्य जर ठेवत असेल तर आपल्या प्रारब्धाने ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आपल्या जवळच आपल्या या ठिकाणी प्राप्त झाला विठाल झाली माझी सेवा आता संपलं तुम्ही तर फक्त लांबायचं काम चालू होते बरं काय आणायचं काय असं काय नाही आपल्याला आता फक्त लांबायचं काम होतं आता संपलं 5 मिनिटांमध्ये माझी सेवा संपवतो आपण सर्व दिग्गज मंडळी या कार्यक्रमासाठी उभी आहे एवढा शेवटचा मुद्दा मानतो ज्ञानेश्वरीचा आणि घड्याळ न पाहता विठ्ठल जे करून टाकतो ज्ञानेश्वरी आपल्या जवळ आहे महाराज सकाळी रोज उठल्यानंतर तिचं दर्शन घ्या आम्हाला वाचायला वेळ नाही ना महाराज आम्हाला ज्ञानेश्वरी वाचण्यासाठी वेळ नाही सकाळी उठल्यानंतर ज्ञानेश्वरी किंवा तुकोबराच्या गाथ्याचं दर्शन घ्या डोकं टेका एक सांगू डोकं टेकण्याची तेवढी एकच जागा शिल्लक आहे आता ग्रंथ महाराज त्याच्यावर डोकं टेका अधिकारी होताल आपण आम्हाला वाचायला वेळ महाराज नित्याचं पारायण महाराज नित्याचं बाबा 10 वर्ष झालं नित्याचं पारायण तुम्हाला नसलं भरोसा तर विचारून पहा इथं बसेल हा नाही काहींना विश्वास नसतो ना हा नित्याचं पारायण महाराज त्यांना माहिती हे सकाळी 8-10 तास आपल्याला वेळ देणार नाही त्याच्यामुळे आपण आरोग्य न दिलेली बरी नित्याचं पारायण महाराज नित्याचं गाथा असं ज्ञानेश्वर नित्याचं पारायण पाहिजे माणसाचे नित्यने साधना असते तृप्ती झाली जैसी साधने सरती आपशी देखे आत्मतुष्टी तैसीने जवळ अर्जुना तवर भेटूया म्हणा तवची याची साधना भजावे लागीत पण जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत वाचत नाही वेळ सकाळी ना संध्याकाळी वाचा जेवण झालं संध्याकाळी उघडा ज्ञानेश्वर ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्या आत्मरूपा संध्याकाळी वाचा एक गाव असं आहे आपल्या तालुक्यामध्ये सांगतो शिरसगाव म्हणून गावे कुणाचे पाहुणे असेल खाली शिरसगावला तर त्यांना कळत महाराष्ट्रीतल्या महिन्यात दिवसभर काम करतात बाबा दिवसभर काम करतात आणि संध्याकाळी मी जर आळंदीला गेलो का माझे जोडीदार तिथले होते त्यांनी मला तिथं ठेवलं होतं त्यांच्याकडे आश्रमामध्ये पंढरपूर आळंदीला पेटकर मध्ये त्यांच्या आईचं मी पारायण पाहतोय महाराज दाजी
2008 पासून त्याच्या अगोदरपासून केव्हा वाचतात मला काय सांगता येणार काय ना सुरेंद्र महाराज वाघवा यांना माहिती तेव्हापासून त्याच्या अगोदरपासून कधी वाचतात तेव्हा ते बनशे बाबांनी सांगितले होते आम्हाला वाचायचे राम राम रोज संध्याकाळचं नित्याचं पारायण महाराज त्या महिला रोज संध्याकाळी पारायण कर नाही सकाळी जाऊन संध्याकाळी जेवण झालं बसले पारायणाला महाराज आम्हाला संध्याकाळी वेळ नाही पडल्या वाचा ना तुम्ही काय सांगू तुम्हाला लागून या पाया विनतो तुम्हाला करे टाळी बोला मुखी ना वाचा ज्ञानेश्वरी मी काय सांगत होतो आपल्या संघाली इथून बाजूला गेलो होतो ना मग तिला रोज धुवून पुसून ठेवलं बाबा मला काय सांगायचं ज्ञानोबा संत या अनुषंगाने जर पाहत असेल तेही बरोबर आहे पण ज्ञानोबाचा सिद्धांत असा आहे का प्रपंचासाठी कसं जगावं हे आम्हाला ज्ञानेश्वरीने शिकवलं हे ज्ञानेश्वरी प्रपंच कसा करावा हे ज्ञानेश्वरीने शिकवलं महाराज विज्ञान कसं असावं हे ज्ञानेश्वरीने शिकवलं कर्म कसं असावं हे ज्ञानेश्वरीने शिकवलं ज्ञान कसं असावं हे ज्ञानेश्वरीने शिकवलं उपासना कशी असावी हे आम्हाला ज्ञानेश्वरीने शिकवले उपासना कांड कर्मकांड ज्ञानकांड हिचा त्रिवेणी संगम म्हणजे ज्ञानेश्वरी विठाला विठाला मग मला सांगा ती सगळ्या पदार्थामध्ये जाऊन येते पण जाऊन आल्यानंतर तिला कधी चव कळाली का पिठल्यात गेले वांग्यात गेले शेंग्यात गेले मेथीच्या भाजीत गेले गौरी शेंगात गेले सगळ्या भाजीत जाऊन आले पण तिला कधी तुम्ही विचारलं का ग बाई 20 वर्ष झाले लग्नाला मग तुला काही कळलं खारट आंबट तिखट मिरचं काही कळलं कोणाचं सांगतोय मी अगदी बरोबर आता तुमच्या लक्षात आलं प्रपंचामध्ये कसं असो ज्ञानोबाने त्याची सुद्धा असेल ना तरी नाना रसी तुम्ही म्हणता यांनी उदाहरणच सांगितलं हा पण त्या बाबतीत महाराज मी फार जाणकार आहे महाराज मी पाठ केल्याशिवाय राहतच नाही अजून काय सांगावं आता आजच सकाळी एक ओवी पाठ केली जया भक्तीची तुली प्राप्ती जय कैवल्या ते सर पौरवती म्हणती जयाच्या लिली माझी नीती जयाली दिसे ही मी का म्हणून दाखवली कारण माझ्या पाठ झाली की नाही म्हणून मी म्हणून दाखवली हा काय सांगितलं सहज सकाळी वाचता ज्ञानोबाचं नीतिशास्त्र आलं त्याच्यामध्ये नीती कशी असावी धर्म कसा असावा धर्माला जोडून नीती असते महाराज स्वतंत्र धर्म मांडता येत नाही स्वतंत्र नीतिशास्त्र सुद्धा तुम्हाला मांडता येत नाही कारण धर्माला जोडून नीती असते तुम्ही जसं नीतीने वागता तोच धर्म ठरेल महाराज म्हणून ज्यांच्या नाव पुढे धर्म रक्षक नावलं का नीतीने वागले म्हणून धर्मरक्षक नाव पडलं का नाही हा कुठेही अशी कशी संगती नसती बसत हे ध्यानात ठेवा अगोदर नीतीने वागावं लागतं आणि तो नीती शब्द परिपूर्ण झाला का धर्म आपाप येतो म्हणून नीती ज्ञानोबा जया भक्तीची तुली प्राप्ती जय कैवल्या ते पर्वते सर म्हणती जयाच्या लिली माझी नीती जयाली दिसे ज्ञानोबा सांगतात नाना रसी रेगोनी दरवी जशी या उदाहरणाची ही उभी 17व्या अध्यायामध्ये सगळ्या पदार्थामध्ये जाऊन आली तरी तिला तिचा स्वाद कळत नाही हे जसं ज्ञानोबाने आपल्याला शिकवलं तसं ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आम्हाला शिकून जातो काळाचा रावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या आम्ही हे सगळं केलं पण याच्यासाठी काय करावं लागलं काय आम्हाला आमच्या जीवनामध्ये भेटलं अभंगाचं दुसरं चरण
युक्तहार विहार नेम इंद्रियाचे सार. आहार कसा असावा? युक्त असावा. नर्मदेच्या परिक्रमा करीत असताना आहार कसा असतो? युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार. या इंद्रियाला काय असावे लागतात? नियम असावे लागतात. कसे नियम असावे लागतात? का हे असणारे इंद्रिय परमात्म्याच्या स्वरूपापर्यंत गेले पाहिजे. याला ज्ञानाच्या भूमिकेतली जी चौथी अवस्था आहे, शुभेच्छा विचारणा तनुमानसा, ही तिसरी जी अवस्था आहे, माझ्याकडे थोडंसं लक्ष द्या. ही तनुमानसा अवस्था म्हणजे काय? मन एवढं बारीक करावं लागतं की सूक्ष्मातल्या सूक्ष्म परमात्म्याने विषयाचा त्याग करून परमात्म्याचं चिंतन केलं पाहिजे. याला तिसरी अवस्था म्हणतात तनुमानसा. आणि तनुमानसेमध्ये थोडासा साक्षात्कार केला होतो, त्याला सत्वपत्ती नावाची अवस्था होते. म्हणजे तो जीवात्मा परमात्म्यापर्यंत जाऊन पोहोचतो. पण मन एवढं बारीक आहे, सूक्ष्मातल्या सूक्ष्म परमात्मा कधी मनाची नखी न लगे. 12व्या अध्यायामध्ये माऊली मन काय मनाचं नख पोचत नाही. एवढा सूक्ष्मातला सूक्ष्म असणार परमात्मा तो ग्रहण करावा लागतो. याच्यासाठी कसं राहावं लागतं? नेम इंद्रियासे सार नसावे बासर. बासर म्हणजे काय? जास्त बडबड करू नये पारमार्थिक क्षेत्रातल्या माणसाने. बसा आता. पारमार्थिक क्षेत्रात ज्याला परमार्थाचा स्वीकार करायचा ना, त्याने जास्त बडबड करू नये. कीर्तनकार प्रवचनकार वगळून म्हणजे आपलं बोललेलं बरं अगोदर. का करू नये? कारण अनंत वाचाळ काय होतं? बोलण्याने ही जी वाणीची जी शुद्धता असते ती निघून जात असते. म्हणून आजही पासत गुरुदेवगडचे बाबा किती थोडस लय नाही म्हणा. बाबांचा अर्ध कीर्तन म्हणजे 2 तास. बेलपिंपळगाव मंडळी हो, बाबांचा सहज म्हणा. साचानी मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कलोळ बोलते जे अर्णव पियुषांचे पसायदान. वक्तृत्व गोडपणे. हा, वक्तृत्व गोडपणे. वा वा वा. कोणी शब्द होती रस अक्षरांचा. हा, काय सुंदर ओळ दिलं. वक्तृत्व गोडपणे. काय बाबांचं वक्तृत्व आहे महाराज. इतकं गोड वक्तृत्व आहे का पाहिल्यानंतर समाधान. आमचे बैरट मामा ज्या टायमाला ओंकारेश्वरून आले त्या मला अगोदर सद्गुरू बाबांचं दर्शनासाठी देवगडला गेले. आणि म्हणून इथं आल्यानंतर पुन्हा सद्गुरू बाबांच्या दर्शनासाठी गेले. किती समाधान. सद्गुरू बाबांना पाहिलं का बस साक्षात्कार परमात्मा भेटले. परमात्मा बस, कोणी नाही. आम्ही सांगतो देव पाहिला नाही महाराज, आम्ही संत पाहिले नाही. पण एक सांगू, मी छातीला हात लावून सांगतो, सद्गुरू बाबा म्हणजे साक्षात पंढरीनाथाचं स्वरूप. साक्षात पंढरीनाथाचं स्वरूप म्हणजे सद्गुरू बाबाजी महाराज. बाबाजींचं दर्शन झालं, पूज्य स्वामीजींचं दर्शन झालं. आणि स्वामीजींच्या बाबाजींच्या सद्गुरू किसनगिरी बाबांच्याच कृपाशीर्वादाने आपली नर्मदा परिक्रमा परिपूर्ण झाली महाराज. युक्त हार विहार नेम इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहु भाषण. त्या वाटेन जात असताना जास्त बडबड करू नये, कारण ज्यांची बडबड केली ते जगाताच्या काम आले. म्हणून रिकामे तोंड करू गेले बडबड गीता ऐसे गोड. तिथं बडबड झाली पण जगाच्या काम आली. निद्रा बहु भाषण. पण परिक्रमेमध्ये जात असताना त्यांनी सांगितलं रोज पहाटे 4 वाजता उठावं लागतं. निद्रा बहु भाषण, झोपणं कमी असतं. मग याच्यासाठी ही परिक्रमा करीत असताना काय केलं? हा परमार्थ आहे आणि हाच परमार्थ आपल्याला काम येईल. केलेल्या नर्मदा परिक्रमा ही आपल्या काम आहे. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. हाच परमार्थ जगातलं सगळ्यात मोठं असणारं धन आहे. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. काय होईल? हा परमार्थ आम्हाला देवाच्या चरणापाशी घेऊन जाईल. जोडी देवाचे वावया जतन. हे उपाय जर काय असेल तर हा उपाय. याच्यासाठी ही परिक्रमा करीत असताना मी या देहाचा कोणताही विचार केला नाही. देह राहो अथवा जाओ या अनुषंगाने तो कर्मा शेवटच्या चरणामध्ये सांगतात. देह समर्पित देवा भार काही घ्यावा. देवा काही
समर्पिचे देवा भार काहीच न्या घ्यावा होईल आगावा तुका म्हणे आनंद. ही परिक्रमा करीत असताना नर्मदे मैवर आपलं सगळं जीवन त्या ठिकाणी सोपवलं. तुका म्हणे घालू तयावरी भार. या न्यायाप्रमाणे देह समर्पिचे देवा भार काहीच न घ्यावा होईल आगावा तुका म्हणे आनंद. हाही आनंद आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाला. असाच आनंद आपल्या हे अंतःकरणामध्ये ज्या टायमाला भावना निर्माण होईल आणि झाली पाहिजे. नर्मदा परिक्रमा करावी वाटतं खूप. आमची बी व्हावी. होईन होईन हा हा होईन 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 पण अजून हा होईन 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 आता आहे ना अंत. पण थोडं थांबा ना. जाऊन तुम्हालाच घेऊन जाऊ आम्ही. साधू संतांच्या सहवासात झालेले ते का आनंद आगळा वेगळा आहे. म्हणजे असो